मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई। रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पतीला लाच घेताना एसीबीनं पकडलं। नाशिकच्या एसीबीच्या पथकानं केली कारवाई। मीरा भाईंदर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी कोण? स्थायी समितीसाठी 4 मार्चला निवडणूक। स्थायी समितीतही भाजपचं वर्चस्व। भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रामदास तडस यांची नियुक्ती। पक्षश्रेष्ठींचे रामदास तडस यांनी मानले आभार। नवी मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॉलेज होणारच। भाजप आमदार मंदा म्हात्रेंची ठाम भूमिका। विरोधकांनी 25 वर्ष अनधिकृत बांधकाम केलंय। मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना टोला। डीजीसीए हेच संपूर्ण प्रकरणाचे मास्टर माइंड। डीजीसीएच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींचं विधान। राज्यसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी कोर कमिटीची बैठक पार। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती। रामदास आठवले विनोद तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक सदस्य पदासाठी अनेकांची नावं चर्चेत। स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संतनगरी शेगावच्या दौऱ्यावर। यावेळी आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबिराचं करणार उद्घाटन। केंद्र सरकारने केरळचं नाव बदलून केरळम केलं, पण पश्चिम बंगालचं नाव बांगला करण्याबाबत दिरंगाई का? ममता बॅनर्जींचा केंद्राला सवाल। डीजीसीएकडून बीएसआर कंपनीवरील कारवाईवर आमदार रोहित पवारांचं ट्विट। डीजीसीएकडून कारवाई, लढ्याला यश, पण अजून बरंच काही। या संदर्भात अधिक माहितीसाठी आज रोहित पवार बोलणार। महिला आयुक्तांसमोर नगरसेवकाची तक्रारदाराला शिवीगाळ। अमरावती महापालिकेत गोंधळ। शिवीगाळ केल्याच्या आरोपांबाबत नगरसेवकावर कारवाई होणार का? सवाल उपस्थित। कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपा राणी निकम ॲक्शन मोडवर। शहराच्या स्वच्छतेसाठी माझं शहर माझी जबाबदारी या विशेष मोहिमेची घोषणा। अजितदादा अपघात प्रकरणी रोहित पवारांचं ट्विट। पायलट रोहित सिंगला चौकशीसाठी बोलवलं होतं। व्हीएसआरकडे 5000 तासांपैकी केवळ 2000 तासांचा रेकॉर्ड। मिसिंग रेकॉर्डच्या हेराफेरीसाठी चौकशी लांबवली का? ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांचा सवाल। सांगलीत काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर भाजप कार्यकर्त्याकडून हल्ला। याच्या निषेधार्थ काँग्रेसचं भाजप विरोधात निदर्शन। यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्याला अटक करण्याची मागणी। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा दिवस। अधिवेशनाचा 3रा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प। यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता। मोबाईलमधील ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला। भाजप आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत लक्षवेधी। मोबाईल व्यसनापासून वाचण्यासाठी कठोर निर्बंध लागण्याची डावखरेंची मागणी। महाराष्ट्रातील तब्बल 255 मराठी शाळा बंद। विधान परिषदेत राज्य सरकारची लेखी उत्तरात कबुली। पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल असल्यानं मराठी शाळा बंद होत असल्याचं सरकारचं उत्तर। भंडाऱ्यातून त्रिस्थलीय यात्रेला उत्साहात प्रारंभ। 50 महिला अयोध्या काशीकडे रवाना। यावेळी माजी खासदार सुनील मेंढे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ। वर्धा पोलीस दलाच्या ताफ्यात 4 नवीन एसएलएम मिनी वाहनं दाखल। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण। महाराष्ट्रात 54,000पेक्षा जास्त मुलींचा गर्भातच अंत। 24 जिल्ह्यात लेक नकोशीचा धक्कादायक प्रकार समोर। पुरंदर येथील माऊली सोहळ्यातील ऐतिहासिक साक्षीदाराचं जतन करा। नीरा पाडेगाव आणि वाल्हे ग्रामस्थांची मागणी। ऐतिहासिक पूल हटवण्याचा निर्णय। ग्रामस्थांचा संताप। पुलाची दुरुस्ती करा, ग्रामस्थांची मागणी। रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाकडून 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर। राज्यभरात महिनाभर राबवणार जनजागृती उपक्रम। परभणी शहरातील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती। संबंधित विभागानं उड्डाणपुलावरील डांबरीकरणाच्या कामाला केली सुरुवात। रस्ता रुंद झाल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार। सांगलीच्या विटा तासगाव रस्त्याची चाळण। रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय। लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप। नागरिकांकडून संताप व्यक्त।
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 37,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. भारत युक्रेन संसदीय मैत्री समितीत खासदार अमर काळेंची निवड. द्विपक्षीय सहकार्य आणि संवाद वृद्धिंगत करण्यासाठी समितीची स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयातील मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त. 2च कार्यालयं सुरू असल्यानं कामाचा ताण वाढला. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा, नागरिकांची मागणी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी संतनगरी सज्ज. परिसरात राष्ट्रपतींना पाहण्याकरता उत्सुकता. दुपारी 12:30 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन राहणार स्थगित. सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ. MHT सीईटीसाठी विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 27 फेब्रुवारीपर्यंत तर BSc नर्सिंगसाठी 16 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार. सोलापूरमध्ये मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीनं आंदोलन. प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या विरोधात आंदोलन. आयुक्तांचा अधिकार वापरून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप. कल्याणमधील आनंदवाडी परिसरातील रस्त्यावर अस्वच्छता. कल्याण डोंबिवली पालिकेनं राबवली शून्य कचरा मोहीम. घंटागाड्यामध्ये कचरा टाका, नागरिकांना आवाहन. बीडच्या गेवराईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. विनापरवानगी पुतळ्याचं अनावरण. जिल्हा प्रशासन आक्रमक. गेवराईत 25 जणांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील अपंग महामंडळाचं नाव बदलणार. दिव्यांग वित्त विकास महामंडळाची वार्षिक संचालक बैठकीत निर्णय. वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्यालगत विदेशी गिरीपुष्प फुलांचा नयनरम्य बहर. या गुलाबी पांढऱ्या फुलांचा बहर आल्यानं खुलं निसर्गाचं देखणं रूप. प्रवाशांचं वेधलं जातंय लक्ष. अमरावती विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ अव्वल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती. विविध क्रीडा प्रकार आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश. बारामती तालुक्यात यात्रा उत्सवांची जय्यत तयारी. सर्व यात्रा साध्या पद्धतीनं साजरा करा. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बांदल यांचं आवाहन. दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे आवाहन. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा. 1 दिवसीय पाणी पुरवठा बंदनंतर दूषित पाणी सोडल्यानं नागरिकांमध्ये संताप. मागील 12 महिन्यांच्या सरासरीवर सोलर मर्यादेचा निर्णय रद्द करा. उद्योजक आणि ग्राहकांमध्ये संताप. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना सोलर उद्योजकांनी एकत्रित दिलं निवेदन. यवतमाळ शहरात दवाखान्यांसमोर पार्किंगचा प्रश्न गंभीर. परिसरात वारंवार अपघात घडत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार. कल्याणमधील रिंग रोड प्रकल्पाला ब्रेक असा प्रश्न उपस्थित. रिंग रोड प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. आधी मोबदला द्या मगच रिंग रोड या मागणीकरता रिंग रोड प्रकल्पाचे काम दिवसभर ठप्प. वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची फाईल गायब. KDMCचा आणखीन एक कारनामा. KDMCच्या अभिलेखा विभागातून फाईल गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर. वर्सोवा पोलिसांची बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई. अंधेरी पश्चिम यारी रोड परिसरात कारवाईत 25 बांगलादेशी नागरिकांना अटक. महापौर रितू तावडेंच्या आदेशानंतर कारवाई. सोनं चांदीच्या दरात घसरण. जागतिक घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर. सोने 1300 रुपयांनी स्वस्त तर चांदीचे दर 2100 रुपयांनी कमी. नीरा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहास जमा. पालखी सोहळ्यापूर्वीच तातडीनं पूल पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर पदोन्नतीत अन्याय होत असल्याचा आरोप. पदोन्नती प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचीही गंभीर तक्रार. तातडीनं हस्तक्षेप करून शिक्षकांना न्याय द्यावा, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा. GST विभागातील अधिकाऱ्याचा आत्महत्या प्रकरणी कुटुंबावर उपोषणाला बसण्याची वेळ. वरिष्ठ अधिकाऱ्याला अद्यापही अटक नाही. घटनेला 1 महिना उलटला तरी आरोपी अद्यापही मोकाट. लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेनं रवाना. अजित नवलेंसह इतर आंदोलकांना सरकारकडून बैठकीसाठी निमंत्रण. सिंधुदुर्गातील नळपाणी योजनेवरून शिवसेना नगरसेवक आक्रमक. योजनेतील घोटाळा पुराव्यानिशी योग्य वेळी सांगेन सावंतवाडी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकाचा आरोप. गडचिरोलीत लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीकरता बेमुदत काम बंद आंदोलन. सौर ऊर्जा संदर्भातील बदललेलं धोरण ग्राहकांसाठी अन्यायकारक. या धोरणाचा फटका ग्राहकांना बसत असल्याचा पुरवठादारांचा आरोप. धोरण बदलण्याची हिंगोली सोलार वेंडर्सची मागणी. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांकरता
मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग. परभणी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी विविध मागण्यांकरता संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं आंदोलन. पालघरमध्ये पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरतीवरून बेमुदत आंदोलन. नियुक्तीपत्र दिलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, आंदोलनकर्त्यांचा पवित्रा. धुळ्यात भारतीय किसान संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं. शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांकरता निदर्शनं. 2400 रुपये मका शेतकऱ्यांना 1200 रुपयांनी विकण्याची वेळ. अमरावतीतील मेळघाट अपघातात 5 लोकांचा मृत्यूनंतर संताप उसळला. दोषींवर कारवाईची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. जळगावात लिपिक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर काम बंद आंदोलन. दखल घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आंदोलकांशी साधला संवाद. अमरावतीच्या जामगाव खडका येथील महिला सरपंचांना शिवीगाळ. बेनोडा शहीद पोलीस ठाण्यावर संतप्त गावकऱ्यांचा मोर्चा. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गहू आणि ज्वारीची पीक भुईसपाट, शेतकरी चिंतेत. नागपूरमधील उमरेड तालुक्यात मुसळधार पाऊस. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे पिकांना नुकसान, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाची हजेरी. पेण परिसरात गजानन महाराजांच्या यात्रेत आलेल्या भाविकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ. इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा. अचानक आलेल्या पावसानं पिकं आडवी झाली. बागायती शेतीचंही मोठं नुकसान. वर्ध्याच्या हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर तालुक्यात वादळी पाऊस. गहू, चणा, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. चंद्रपूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा तडाखा. कापणी करून ठेवलेला हरभरा आणि गहू पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नांदेडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. रब्बी पिकांचं मोठं नुकसान. हाताला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. यवतमाळ महागाव तालुक्यातही वादळी वाऱ्याचा फटका. मका पीक भुईसपाट. शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. देवगडमध्ये यंदा आंब्याची पीक केवळ 5% असल्याचं बागायतदारांकडून स्पष्ट. लहरी हवामानामुळे फळधारणा अत्यंत कमी प्रमाणात झाली असून आंबा बागायतदार हवालदिल. भंडारा जिल्हा धान खरेदी मर्यादा संपल्यानं शेतकरी अडचणीत. प्रशासनानं तत्काळ निर्णय न घेतल्यास 27 फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात. पूर्वीचे 1.90% अनुदान आता घटवून केलं 0.95%. परिणामी कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता. बीडच्या आष्टीत विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 2 घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही, नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार कालव्यात कोसळून बेपत्ता झालेल्या 3 जणांचा अद्यापही शोध लागेना. गुगल मॅपमुळे दिशाभूल होऊन कार कालव्यात पडली होती. गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गव्याचा मुक्त संचार. परिसरात नागरिकांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रकची दुचाकीला धडक. दुर्घटनेत 2 दुचाकी स्वारांचा मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर एका ट्रकची रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक. अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. मुंब्रा बायपासवर भीषण अपघात. ट्रेलरवर भरलेले लोखंडी रॉड ब्रेक लागतात चालकाच्या केबिनमध्ये घुसले. सुदैवानं चालक आणि सहाय्यक थोडक्यात बचाव. यवतमाळच्या साखरा परिसरात भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुलाखाली पलटी. एका मजुराचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.